ಇಲ್ಲ. ನಾವು ಬೀದರ್ನಲ್ಲಿ ಕಳೆದ 1 ವರ್ಷದಿಂದ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಸಂಘಟನೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ. ಒಂದಿಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಸಕ್ಸಸ್ ಕೂಡ ಆಗಿದ್ವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದ ಸಮಾರಂಭ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಆದರೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಯಾವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಿರಲಿ, ಯಾವ ಸಮಾಜ ಆಗಿರಲಿ ಮುಂದೋಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಚಿಕ್ಕೋಡಿನಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು संख्येने तवलेली सेरिद्देले सुप्रिया सांगत होते आमचा बायकांचा लई प्रश्न आहे, ते तुम्ही प्रश्न सोडून लावा. मी काय सोडू बाई, माझं लग्न झालंय, काकासाहेबचं पण झालंय, लई त्रास मध्ये आम्ही पण आहे. का म्हणलं तर मला 50 वर्ष राहिलेलं आता. मी राजकारणात लई लहान असताना राजकारणात आलो. मी 17 वर्षामध्ये राजकारणामध्ये आलो. 21 ला मी राजकारणात पडलो, काउन्सिलर फर्स्ट पडलो मी. 24 ला काउन्सिलर झालो, 27 ला आमदार झालो, 4दा आमदार झाले, 2दा मिनिस्टर झाले. पण आमचा त्रास पण लई आहे, यांचा पण त्रास लई आहे. ऐकणारे कोण आहे? त्रास एवढे राजकारणात उभे राहून आम्ही छोटे छोटे समाजवाले आम्ही येऊन जिंकायला पाहिजे नंतर लई त्रास आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्हाला एका गावात 455 बोर घातले मी. ओव्हरऑल 10,000 घातले. एक गावाचं सांगतो तुम्हाला उदाहरण. कुठल्या गाव म्हणून सांगत नाही. 455 बोर घातले. नुसतं 50 वोट आले मला. का म्हणत तर समाजमध्ये एवढं नाही की हा माणूस चांगला आहे, विभिन्न आहे तो समाजमध्ये. लई त्रास मध्ये आहे. राजकारणात थोडं सोपं समजून नका तुम्ही. मला कशाचं हॅबिट नाहीये. नाहीतर आय ड्रिंक, नाहीतर आय स्मोक, नाहीतर आय chew tobacco. I lost my father when I was at the age of 14 years. आणि लाईफ मध्ये there is nothing succeeds like success. कोण सक्सेस असते त्याला एकच गॉडफादर असतात. कोण फेल्युअर असते त्याला कोण नाही, ते सगळं ऑर्फनच असतात. ऑर्फन काय म्हणतात मराठीमध्ये? अनाथ. तेव्हा पडला ते अनाथच. जिंकलं तर ते आमचा माणूस आहे, ते आपला माणूस आहे, मी जिंकवलंय. पडलं तर दुसऱ्या सांगतात नाही करत होता त्यामुळे पडवलं होतं. हे सगळं सहज आहे. पण आमचा इंटरेस्ट काय आहे तुम्हाला क्लिअर कट सांगतो. संतोष लाल तर काय राजकारणाचा इंटरेस्ट नाहीये. मी फक्त समाजासाठी आले म्हणून सांगायला तुम्हाला इथे प्रयत्न करतो. राजकारण काय, पार्टी कुठं तिकीट देते तिकडे जाऊन थांबते, ते राजकारण आहे. आता काय सध्या पॉलिटिक्स नाही. अजून 2.5-3 वर्ष आहे. बिदर मध्ये ट्राय करायला लागलो, बेलगाव मध्ये ट्राय करतो, बिजापूर, बागलकोट, शिवमोगा, दावणगेरे, कुठं कुठं आमचा समाज आहे. आय एम ट्राइंग माय लेवल बेस्ट. आय एम ट्राइंग टू गिव्ह माय सिन्सिअर एफर्ट की सगळ्यांना बोलूया बाबा. बीजेपी असून दे, जेडीएस असून दे, काँग्रेस असून दे, ते वेगळं आहे. कुठं जरी डिफरन्स असतं तर साईडला ठेवा. आमचं समाज एक संघटन करूया. संघटन कशासाठी करायला लागलो आणि उद्देश काय ते आमचे सुप्रियाताई विचारले. बाई इथं काय आहे, आम्ही सगळं संघटित होऊन आमचं प्रॉब्लेम काय आम्ही शोधायला पाहिजे फर्स्ट. असं नाही की आम्ही आलो, तुम्ही अर्जी दिला, अर्जीवर आम्ही साईन केलो, सगळे मराठा आमचे बंधू सगळं संतुष्ट होते, खुश होते, तसं होणार नाहीये. दिस इज अ लॉंग बॅटल. हे मोठं बॅटल आहे. आज स्टार्ट केले की 10 वर्षांनी आम्ही काहीतरी थोडं प्रोग्रेस बघू शकतो. आज आम्ही ट्राय केलं तर 5-10 वर्षांमध्ये मोठं काहीतरी बदलावणे थोडं बघायला पाहिजे. म्हणजे डिफरन्स काहीतरी आम्हाला मेजर करायचं असलं तर कन्सिस्टंटली आम्ही 10 वर्ष काहीतरी काम केलं तर थोडं काहीतरी आम्हाला दिसेल, नाहीतर होणार नाहीये. आणि माझं हे इथून करायचं काही गरज नाही. मला काही तर पैसे मिळणार नाहीये. मी राजकारण सोडलं तर मी आराम असतो. माझा बायको रोज सांगते, नुसतं ऐकतो मी. तसं साहेब पण तेच करतात, ते सांगितलं मला.
बायको सांगितलं नुसतं ऐकून सांगितलं तरी. आम्हाला पण लई वाईट वाटतंय. आणि आय एम प्राऊड की आय एम बॉर्न इन अ मराठा कम्युनिटी. आय एम सो प्राऊड दॅट आय एम बॉर्न इन अ मराठा कम्युनिटी. मी सगळीकडे गेले, कर्नाटक, महाराष्ट्र, असलं कुठलं राज्य सोडलं नाहीये. अति लहान वयात मी राजकारणामध्ये आले आणि देवाची कृपा आहे, मी इथपर्यंत आले, इथपर्यंत पोहोचले. नशीब आहे, योगाचं नशीब आहे. मी येऊन तुमचं पुढे येऊन थांबून बोलतो. मी असं काय माझं काय मोठा मेरिट नाही आहे. आय कॅन से आय एम मोस्ट ऑफ अ लकी रास्कल. आय कॅन कन्सिडर मायसेल्फ टू बी मोर लकी बिकॉज आय ऑलवेज कन्सिडर डिप्राइव्ह ऑफ an opportunity. काय म्हणतात मराठीमध्ये मला माहित नाही. डिप्राइव्ह म्हणजे मी कोणाच तरी गरीब माणसाचा घरी जन्मलेला असतो तर मी तिकडे असतो. आज माझं योग चांगला आहे, नशीब चांगलं आहे, मी तर थांबून तुमच्या पुढे बोलतो. पण योग आणि मला नशीब जे चान्स दिलाय, वॉट एव्हर आय गॉट एन ऑपॉर्च्युनिटी फ्रॉम दिस डेस्टिनी ऑर इट हॅज कम फ्रॉम अ फॅमिली, मी अक्षरशः शपथ मी घेऊन सांगतो, माझ्या हातात किती होते तेवढा प्रामाणिक प्रयत्न करतो म्हणून तुम्हाला मी सांगतो. मी हे सोडून आपल्याकडे काय नाहीये. एवढं देव आहे त्या देशात. सुप्रिताताई, किती देव आहे माहिती आहे तुला? तुम्हाला सॉरी, तुला मला तर चुकीचं. तुम्हाला माहित आहे 33 कोटी देव आहेत. किती आहे? 33 कोटी. सोमवारी करतो आम्ही, मंगळवारी सोडत नाही, बुधवारी तरी आहे, गुरुवारी सोडत नाही, परत फ्रायडे आहे, सॅटर्डे संडे. संडे एकच दिवस मटणासाठी सोडलं तर दुसरं देव कुठं नाही संडेला. जयराज लाई मटण आणून देतो आम्हाला, मी सगळा दिवस खातो. मी सोमवारी अजून कुठला वार असेल तर सुद्धा खातो. बोलण्यात काय तात्पर्य आहे? आता आम्ही हे जनरेशन आहे. वाईट काय वाटतं माहितीये साहेब? मला वाईट जे अक्षरशः वाटतं, तुम्ही कुठलं तरी पाठीमध्ये राहा, मला काही त्रास नाहीये. पण छत्रपती शिवाजी महाराजचा हिस्ट्री बरोबर सांगा तुम्ही. सगळे भाषण करतात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. हिंदू स्वराज, हिंदू स्वराज, हिंदू स्वराज, हिंदू स्वराज. छत्रपती शिवाजी महाराजला कुठं आणून ठेवत म्हणलं तर मुस्लिम धर्माच्या विरुद्ध, आणि मराठी समाज म्हणलं तर आम्ही मुस्लिम समाजाच्या विरुद्ध. हे मला पटत नाही. थोड्या माणसाला पटेल, आम्हाला पटत नाही. तुम्ही बीजेपी मध्ये राहा, चालतंय. आम्ही काँग्रेसमध्ये राहूया, तुम्ही कुठल्या तरी पार्टीमध्ये राहा, कुठल्या तरी आयडियोलॉजी मध्ये राहा, ते वेगळं नाही. पण चुकीचं सांगू नका. कशाला सांगतो मी तुम्हाला हिस्ट्री? कशाला तसं बोलतात त्यांना काय मला माहित नाही. असं हजार संख्येमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मिलिटरीमध्ये मुसलमान होते. सिद्दी इब्राहिम, रुस्तुम जमान, दौलत खान, सिद्दीलाल, इब्राहिम खान, मादर मैदार असले होते. त्यांचं बॉडीगार्ड 13 बॉडीगार्ड, स्पेशलाइज 13 बॉडीगार्ड मुस्लिम्स होते. ते वेगळं आहे, त्या टाइम वेगळं होता. आता मला बघा, सगळ्याकडे आम्हाला बोलवतात, आमचे समाजचे लोक जातात तिकडे, आम्हाला सगळं हिंदू हिंदू म्हणतात. आम्ही सगळे हिंदूच आहे, आम्ही काय हिंदू नाही का? आम्हाला स्पेशल सगळे सांगतात मराठा असे आहेत, मराठा असे आहेत, मराठा असे आहेत. साहेब, कुठलं तरी एक मेडिकल कॉलेज फ्री द्या की आम्हाला, काहीतरी स्पेशल कन्सिडर करा की आम्हाला. करा की स्पेशल कन्सिडर. कोणतरी 4 एकर 2 एकर एक 5 गुंठाचं लँड द्या की आम्हाला. साहेब फोन सोडा, नंतर बोल. कोणतरी 5 गुंठा लँड देते मला, कोणतरी देते आम्हाला. आमच्या बायकांना त्रास आहे, आमच्या मुलांना त्रास आहे, कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये फ्री आहे मला. बोलण्यात, राजकारणात सगळे बोलतात, लई गोड बोलतात. परत आमचं छत्रपती शिवाजी महाराजचं पुतळी, आमचं स्टेज, आमचं लोक, त्यांनी भाषण करतात, टाळी पण वाजवतात, टाळी पण वाजवतात. आम्ही त्यांचा कार्यक्रम, त्यांचा स्टेज, आमचे लोक ओमानी जात नाहीत बोलायला. बोलवतात तुम्हाला, तुम्ही बघा, बोला, तरी टाळी वाजवतात काय बघूया. साहेब,
तुम्ही कुठल्याही इतिहासामध्ये बघा, आमचे अध्यक्ष ते सांगत होते, आम्ही नुसतं छत्रपती शिवाजी महाराज साहेबांबरोबर एकच बोलतो, पण छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना घेऊन घेतलं ते त्याचं एकच नाहीये. ही वॉज द फर्स्ट किंग इन एरा ऑफ इंडियन हिस्ट्री वेअर ही मेड इनसाइड हिज आर्मी अँड मिलिटरी अनटचेबल्सला पण फर्स्ट जागा, सेटलमेंटला जागा दिलेला छत्रपती शिवाजी महाराज आहे. ते तुम्ही कोण बोलत नाही. नुसतं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम कितीपर्यंत बोलणार तुम्ही? 400 वर्ष झालं सगळं जाऊन. काय करता येईल? 400 वर्ष संपले, तेच भाषण कानात रक्तीऊसपर्यंत तेच ऐका, सकाळी संध्याकाळी संध्याकाळी सकाळी तेच ऐका, दुसरं काय पुढं नाही. आणि तुमच्या मुघलांना काय पडून काय वाचायचं काय नाही आम्हाला. आम्ही एकच धर्मरक्षक. किती आहे तुम्ही मराठा पर्सेंटेज ऑल ओव्हर इंडिया? 85% हिंदू आहे. किती आहे का ताई? इंडियाचं स्टॅटिस्टिक्स सांगतो 85. करेक्ट होतं ना? 85 ला किती म्हणतात? 85. रफली 2%. किती आहे? 85% हिंदू आहेत इंडियामध्ये. महाराष्ट्रामध्ये सोडलं तर दुसऱ्या स्टेटमध्ये आम्ही काय जास्त नाहीये. करेक्ट आहे? करेक्ट आहे का चुकी आहे? आम्हाला एकच सांगतात, झोपताना तुम्ही चाकू ठेवून घेऊन झोपा. आम्ही झोपायला पाहिजे चाकू ठेवून. आणि त्यांनी काय बिस्किट पॅकेट घेऊन झोपायला पाहिजे. त्यांनी आम्हाला एकच सांगतात, कशाला बाबा उगीच सगळं बरं चाललंय, ग्रामपंचायतनं पाणी येते, टीव्ही करेक्ट येते, मोबाईल सगळं चाललंय, उगीच आम्हाला सांगतात तुम्ही बघा, तुम्ही धर्म मी धरायला पाहिजे, रात्री त्यामुळे चाकू ठेवून झोपा आम्हाला सांगतात. आणि त्यांनी काय करतात? सगळ्या भाषेला आम्हाला ते सांगतात. त्यांनी येऊन त्यांचं समाजमध्ये त्यांनी काय बोलायला जात नाही, आम्हाला सांगतात. ते सगळं कशासाठी सांगतात? आणि आमचं मुलं छत्रपती शिवाजी महाराजचं जयंती करतात, लई चांगलं आहे, पण ते डीजे वाजवतात. कसल्या डीजे वाजवतात का बाई? हा, कोणतरी घरी आजारा माणूस असला तर ते मरायलाच पाहिजे. त्याचा बीपी लो या बीपी हाय, बायपास झाला असेल तर ते पासच होणार आहे, ते फेल होणार नाही. कसं वाजवतात ते? महाराज कोण? महाराजचा व्हॅल्यूज काय आहे? काय सांगता काय तुम्ही आमच्या महाराजाबद्दल? महाराजचा विचार काहीतरी बोलतो आम्ही काय हो? नुसतेच छत्रपती शिवाजी महाराज नसलं तर सगळ्या हिंदू मध्ये ते होतो, बायका असं करतो, ते हे नुसतं हेच हाय बाबा. आम्ही हिंदू राष्ट्र केलो, आम्हाला काय स्पेशल आहे? काहीतरी स्पेशल करता आम्हाला करा की मग. If we have got so much love and affection towards us, if you are proud of us, give us some chance. महाराष्ट्रामध्ये आम्ही सीएम नाही आहे आम्ही. तुम्हाला कुठे गेलं तर सुद्धा शेवटला काय पाहिजे सांगा. पॉवर नसेल तर काय होत नाही. मी जरी सक्सेसफुल नाही झाला असलं तरी तुम्ही बोलवलं असता मला. साहेब असं फॅक्टरी स्टार्ट केलं नसतं तिथं बसून असते. साहेब वन ऑफ द मोस्ट अ मॅन हू रूल्ड, a man who had a kingdom for himself. आज आम्ही सगळं त्रासमध्ये आम्ही सगळं लई केलंय. ग्रामपंचायत कुठेतरी अनकंटेस्ट करतात तुम्हाला. या मराठा समाज लोक बाबा ग्रामपंचायतीमध्ये अनकंटेस्ट करा, कुठेतरी झालाय. कोणतरी जिंकलाय तुम्ही अनकंटेस्ट ग्रामपंचायतीमध्ये, कोणतरी काही हात उचला बघ्या, उचला हात. तिकडं काय नाही, तुझं वोट तुला, माझा वोट मला. सांग जर बघत तेव्हा मग साहेबाला जिंकायचं होतं, तुम्ही सगळं ऐकता. आम्हाला पण फुकट जिंकायचं होतं की मग हे सगळं तुम्ही कशाला सांगतो म्हणलं तर हे सगळं यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आमचं पुढं हे करायचा उद्देश काय? उद्देश कशासाठी आम्ही करू लागलोय? इथं ऐका, तुम्हाला वेळ असलं तर, तुम्ही काहीतरी समाजाला करायचं इच्छा असलं तर काय सांगा. तुम्हाला वेळ असलं तर तुम्ही पण समाजाला काहीतरी करायचं चिंता असलं तर
तुम्ही इकडे या, नाहीतर तुम्ही यायला जाऊ नका म्हणून तुम्हाला विनंती करतो मी तुम्हाला. तुम्हाला इंटरेस्ट आहे? बायकांना आहे, तुमचं काय डाऊटच वाटत आलं मला. हा, हे सोपं नाही आहे. मी ते ट्राय करावं लागलो. तुम्हाला वाटेल संतोष लाड येऊन गेला, भाषण केला, काय होणार नाही, तेवढं सोपं नाही आहे वयाला. ते सांगितलं की 33 crores gods are there in this country. आपल्याला सोसायटीमध्ये चान्स नाही आहे, पीएडी बँक जिंकत नाही आम्ही, आपल्याकडे काय नाही आहे. पण डेफिनेटली तर बाळासाहेब सांगत होते आपल्याकडे ते नाही, पैसे नाही. अंदाज एक्सप्रेशन परफेक्ट आहे. आम्ही जरी संघटित झालं तर त्या स्टेजवरून स्लोली वी कॅन ट्राय टू बिल्ड. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष एवढ्या मोठ्या संख्येमध्ये मी इकडे स्वतःचा इंजिनिअरिंग कॉलेज करू शकतो, स्वतःचा ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन करू शकतो. हे सगळं विचार आहे मला, पण हे पिकअप व्हायला टाइम लागतंय. लक्षात ठेवा. कळलं का मराठी? करेक्ट आहे. हे सोपं नाही. संतोष लाडा सांगितलं होतं 1 वर्षाला मी कुठे त्याला विचार होणार नाहीये. हे तुमचं कन्सिस्टन्सी पाहिजे. तुम्ही तिकडे असलं तर आम्ही इथं असतो, तुम्ही नसलं तर आम्ही झिरो आहे. काय? सो त्यामुळं आता आम्ही सगळं संघटन करायचं. इंटरेस्ट काय की कॉन्ट्रीब्युशन सोसायटी बनवूया आम्ही. काय कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय? सगळे पैसे करायचं काही जरूरत नाही. तुम्ही टाइम तरी द्या समाजाला, नाहीतर महिन्याला 1 रुपये तरी द्या. कोण 500 द्या, कोण 100 द्या, कोण 1 रुपये देते, कोण 10 लाख रुपये देते. सगळ्यांना मान सन्मान सेम आहे. कळलं तुम्हाला? इफ आय एम कॉन्ट्रीब्युटिंग 1 rupee or Sahib is contributing 10 lakhs or if he is contributing 1 lakh rupee or I am contributing 50 lakhs, we should have same respect. लक्षात ठेवा तुम्ही. हो, पैसे जास्त दिले तर ते पण मोठा माणूस होणार नाहीये. समाजाला जो टाइम देतोय ते मोठा माणूस होते. तुम्ही समजा तुम्ही. तो आम्हाला तुमच्यापेक्षा अपेक्षा हेच आहे की तुमचा टाइम पाहिजे आम्हाला. आम्ही इथून जातो, नंतर करायचं काय आहे? तुम्ही यू हॅव टू कीप द स्पिरिट गोइंग. बायकांसाठी आम्ही थ्रू स्टेट आम्ही जिजाबाईचा एक ट्रस्ट चालू केलं बिदर मध्ये, इथं पण बेळगाव मध्ये पण करतो. तुम्ही इथं तालुक्यात पण तुम्ही करून घ्या. And I'm phenomenally saluting you for your tremendous work where you have brought so many women. Thank you so much once again. आता तुम्ही हे मोमेंटम ठेवलं तर आम्हाला पण याला इंटरेस्ट असते. तुम्ही हे मोमेंटम ठेवला, एक ऍक्टिव्हिटी ठेवूया. आम्ही या ट्रस्ट वरून, या संघटनेवरून आम्ही 3-4 कार्यक्रम करूया. काय काय कार्यक्रम करायचे? फर्स्ट इज आपल्याला आमचे समाजचे बायका किती विडो आहेत, किती बायका विडो विधवा किती आहेत ते आम्हाला शोधून करायचं आहे. किती मुलं डिग्री करून आहे त्याला काम नाही आहे, किती मुलं गरीब आहेत, शाणे आहेत, त्यांना शिकवायला पाहिजे. आणि बायकांसाठी सोसायटीमध्ये सेल्फ हेल्प ग्रुप वरून, सरकारवरून काय मी स्कीम आणू शकतो, आम्ही स्वतः कुठे काय मदत करू शकतो. हे वी शुड नॉट बी थिंक ऑफ मेकिंग अ स्किल सेंटर वेर आपल्या समाजच्या मुलांना आणि दुसऱ्या समाजच्या मुलांना पण आम्ही स्किल करू शकतो. मराठा समाज म्हणलं तर सगळ्यांना घेऊन जाणारा समाज आहे. लक्षात ठेवा. मराठा समाज म्हणलं तर सगळ्यांना घेऊन जाणारा समाज आहे. आम्हाला बसवण्ण पण चालतंय, बाबासाहेब आंबेडकर पण चालतंय, स्वामी विवेकानंद पण चालतंय, छत्रपती शिवाजी पण चालतंय, गुरु नानक पण चालतंय. बिकॉज दिस कंट्री बिलॉंग्स टू एव्हरीबडी. ह्या रिझर्वेशन विचार आलं, कंटाळ झालं बोलू. त्या रिझर्वेशनचा विचार आलं. मी मुख्यमंत्री साहेबला सांगितलं, साहेब तुम्ही 75% रिझर्वेशन द्या. तमिळनाडूमध्ये 69% रिझर्वेशन आहे बिकॉज दे अमेंडेड शेड्यूल 9 इन पार्लिमेंट. आता सोशो इकॉनॉमिकल स्टडी चालू झाले. ऑलमोस्ट द रिपोर्ट इज गोइंग टू बी सबमिटेड टू गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटक. त्या रिपोर्ट आल्यानंतर कोण कुठले समाज, SC ST 25%, वक्फ
Vakaliga Lingayat, around about Brahmins put together 20-25%. Around about 42% is OBC, which we come into OBC. Yeah, OBC मध्ये around 178 communities आहेत. ऐकू आलं का? 178 communities are there more or less. त्याच्यात कोण आर्थिक मध्ये, शैक्षणिक मध्ये कोण पाठीमागे आहेत ते आमचा रिपोर्ट मिळाल्यानंतर आम्ही मोठं संघटन करून आम्ही कुठलं सरकार असलं तर काय, आपलं काय, कोण बीजेपी असलं तर काय, कुठलंही सरकार आलं तर आम्ही प्रेशर लावून आमच्या समाजासाठी, आरक्षणासाठी वी विल फाईट. पण आरक्षण मध्ये गेलो, 2A मध्ये गेलो, 2B मध्ये गेलो, तेवढं काय किती लोकांना काम मिळणार आहे? काय सगळ्या 25 लाख 30 लाख मराठा आहे, सगळ्यांना काम मिळणार आहे? मग दुसरं करायचं काय? आपण इथं संघटन पाहिजे. स्मॉल मायक्रो कम्युनिटी स्टुडंट कर्नाटका हे सगळं संघटित आहे. आता थोडे विचार असं पब्लिक प्लॅटफॉर्म मध्ये बोलायला होत नाही. सो आम्ही, आमचा उद्देश हे आहे की तुम्ही सगळं एक युनायटेड होऊन, तुम्ही टाइम देऊन, तुम्ही मोटिवेटेड असलं तर आय एम रेडी टू वर्क लाईक अ व्हॉलेंटियर. तुमचा साथ पाहिजे, ನಿಮ್ಮ ಸಹಕಾರ, ನಿಮ್ಮ ಸಹನೆ, ತಮ್ಮ ಸಲಹೆ, ತಮ್ಮ ಸಮಯ ಇವೆಲ್ಲ ಬೇಕು ನಮಗೆ. ನೀವು ರಾತ್ರೋರಾತ್ರಿ ಬದಲಾವಣೆಯನ್ನ ಯೋಚನೆ ಮಾಡಕ್ ಹೋಗಬೇಡಿ. ಕಮಿಂಗ್ ಟುಗೆದರ್ ಇಸ್ ಜಸ್ಟ್ ಅ ಬಿಗಿನಿಂಗ್. ವರ್ಕಿಂಗ್ ಟುಗೆದರ್ ಇಸ್ ಗೋಯಿಂಗ್ ಟು ಬಿ ಎ ಪ್ರೋಗ್ರೆಸ್. लिव्हिंग टुगेदर इज क्वाइट अ सक्सेसफुल. सो मला हे प्रोसेस आता चालू करतो, हे 10 वर्षासाठी प्लॅन ठेवून घ्या तुम्ही. मी साहेबला सांगितलं, त्यांनी मला आदेश दिला, इथं चिकोडीमध्ये कुठेतरी लँड बघा आणि आपण एक गुरुजीला इथे येऊन बसून आमच्या समाजासाठी कुठेतरी गुरुजीला आणण्याचा एक प्रयत्न आमचा चालू आहे. जरी तुमचं सगळं हा म्हणलं तर हा तरी उचला, कोणाला आणायचं नाही आणायचं सांगा. बायकाला नको काय का? बसा ग, उठलं तर 10,000 रुपये बघ. इथं गुरुजीला आणायचं आहे. साहेब पण सांगितलं. परवा दिवशी इथं भेटलो आमच्या दोस्तांना, त्यांनी कुठे आमचं कोण रिअल एस्टेट यादव साहेब कोण बघा, एक 2 एकर लँड बघा, थोडं दूरच बघा. उद्देश काय की स्वामीजी तयार पाहिजे. गुरुजी म्हणताय की स्वामीजी काय म्हणतात? स्वामीजी त्यांनी इथं बसायला पाहिजे आणि आमच्या समाजच्या लोकांच्याकडे जाऊन त्यांनी सगळ्याकडे जाऊन थोडा एक सर्वे करून सारखं नेमकं 24/7 तुमचं सेवा करायसाठी, समाज संघटनेसाठी त्यांना आणण्याचा प्रयत्न करत होतो. इफ इट ऑल इफ युअर विलिंग आणि तुमचं सहमत असतं तर एकच करतो. खूप विचार आहेत पण आता बोलण्याचं काय अर्थ नाहीये जास्त. का म्हणलं तर आता त्रास काय बघा, सांगतो मी तुम्हाला. दुकानी सांगतो मी, अ मॅन हु इज एस्टॅब्लिश्ड इन इंडस्ट्रियलिस्ट, आम्ही त्याला प्रमोट करत नाही. दुसऱ्या समाजमध्ये ग्रामपंचायती मेंबर नसतो तो, पण सगळ्या दलांना पुश करतात. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. संतोष लाडचं प्रोफाईल तुम्हालाच माहित नाही. 4दा आमदार झाले, 3दा मंत्री झाले आणि ह्या टाइम मध्ये 5 बिल आणले मी, न्यू बिल्स, गिग बिल. आता बायकांच्यासाठी आम्ही मेन्स्ट्रुअल लीव्ह आणले. म्हणजे कुठल्याही बायका गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन मध्ये असू दे, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन मध्ये मंथली पिरियड असताना, मेन्स्ट्रुअल पिरियड असताना त्यांना 1 दिवसाचा लीव्ह, पेड लीव्ह आहे. फर्स्ट इट्स ऑफ काइंड इन इंडिया. काय वाजवा येस, कोण काय केले वाचत नाही, वाचलं तर त्याला प्रमोट करत नाही. माझा प्रोफाईल तुम्ही बघा. 2013-14 आय एम व्हेरी मच प्राऊड दॅट माय चीफ मिनिस्टर मिस्टर सिद्धरामय्या जी सेंट मी टू उत्तराखंड. उत्तराखंडला गेलो तुम्ही, 13 दिवस रात्री होतो उत्तराखंड मध्ये. बद्रीनाथ मध्ये 13 दिवस होतो मी. आय वुड लॉस्ट माय लाईफ एनी टाइम. तुम्हाला माहित नाही.
गेला असेल तर मला काय माहिती. हा दुसऱ्या समाजचे लोक रोज टुस्सू 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 पाणी लावून त्याला वीरादे वीरा करून ठेवतात. परवा दिवशी पहिलगामला गेलो तुम्ही, माहिती आहे तुम्हाला? वेळ कुठे आहे तुम्हाला? I had gone to Pahalgam recently. Whenever there was a rescue operation, I have gone there. I am very proud. मी बालावसू वैसला गेले, I went to Uttarakhand, वयनाडला गेले. I have gone to 4 rescue operations. 2 were very dangerous. कशाला सांगायला लागला मला तर आम्ही केलेलं आमचं समाजच्या लोकांना माहित नाही. How unorganized we are. Directionless, no orientation. आम्हाला orientation नाही आहे. So that's why at a deep down to understand this very difficult आहे, थोडं सोप नाहीये. आम्हाला माहिती आहे हे आम्ही जे ट्राय करायला लागलो ना, आम्हाला काय तुम्ही समजून घ्यायचं असेल, साहेब त्यांना ते सांगितले तुम्ही जे ट्राय करायला लागलो तेवढं इझी नाहीये. इट कॅन ओनली बी सक्सेसफुल तुमचं साथ असलं तर आम्ही काहीतरी करू शकतो. इट इज नथिंग टू डू विथ पॉलिटिक्स. माझं काय पॉलिटिक्स इंटरेस्ट इथं नाहीये, मला काय इथे थांबायचा इंटरेस्ट सुद्धा नाहीये. मेकिंग विथ व्हेरी व्हेरी क्लिअर. त्यामुळे साहेब विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू यू ऑल, पुढे लई त्रासाचा टाइम आहे. पुढे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणार आहे. युग कुठे गेले? चायनामध्ये. बोलू नको सांगते. चायनामध्ये एक जागा आहे 3 गॉर्जियस डॅम म्हणून. दे हॅव बिल्ट अ लेक, एन आर्टिफिशियल लेक which can hold 40 billion cubic meter of water. 40 billion cubic meter of water है. म्हणजे एकच एक लेक which produces 22,500 megawatts of power. Japan is talking about extra track. दुसऱ्या कंट्री, दुसरे समाजचे लोक त्यांचं मुलं अमेरिकेच्या मध्ये वाचतात, आमचं मुलं इथं त्यांच्या पुढे नाचतात. कळालं माझं दुःख काय तुम्हाला कळालं? साहेब तुम्ही बीजेपी मध्ये राहा, आम्हाला काय त्रास नाही. तुम्ही काँग्रेसमध्ये राहा, आम्हाला काय त्रास नाहीये. तुम्ही कुठल्याही पार्टीमध्ये राहा, आम्हाला काय त्रास नाहीये. पण डोक्यात आम्ही जरी वापरलं नाहीये, आम्ही संघटित नाहीये. इथं जनसंख्या असून पण आम्ही संघटित नसलं तर आम्हाला कोणी कुठेही मान, मर्यादा, प्रतिष्ठा, पॉवर कुठेही मिळत नाही. हे लक्षात ठेवून घ्या तुम्हाला. ಸೊ त्यामुळे ನಾನು ಮನವಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಇವತ್ತು ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಬರೇ ನೂರಾರು ಮಾತನಾಡ್ತಾರೆ. ಒಂದು ಮಾತ್ರ ಕ್ಲಿಯರ್ ಇರಲಿ, ನಾವು ಮರಾಠರು ಛತ್ರಪತಿ ವಂಶಸ್ಥರು. ನಾವು ಈ ದೇಶದ ಹಿಂದೂ, ಮುಸ್ಲಿಂ, ಸಿಖ್, ಇಸಾಯಿ, ಕ್ರೈಸ್ತ ಧರ್ಮ ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗಳಿಗೆ ಒಪ್ಪಿಕೊಂಡು ಬಡವರ ಪರವಾಗಿ, ಶೋಷಿತ ವರ್ಗಗಳ ಪರವಾಗಿ ಇರತಕ್ಕಂಥ ಸಮಾಜ ಇತಿಹಾಸದಿಂದ ಯಾರು ಇದ್ರೆ ಅದು ಕೇವಲ ಮರಾಠ ಸಮಾಜ. ತಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಇತಿಹಾಸ ಇದೆ ನಮಗೆ. ಇತಿಹಾಸದ ಜನ ಎಲ್ಲರೂ ಸುಳ್ಳು ಹೇಳಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ ನಮಗೆ. ವೈಚಾರಿಕ ವಿಚಾರಗಳು ಬೇರೆ ಇರಲಿ, ಪಾಠ್ಯ ಹೇಳುವಂತೆ ಬೇರೆ ಇರಲಿ, ಆದ್ರೆ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಯಾವತ್ತು ಸುಳ್ಳು ಹೇಳಕ್ ಹೋಗ್ಬಾರ್ದು. ಇತಿಹಾಸನ ಸರಿ ಓದ್ಕೋಬೇಕು. ಇತಿಹಾಸನ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಯುವ ಜನಾಂಗಕ್ಕೆ ಮುಂದೆ ನಮಗೆ ದಾರಿ ತಪ್ಪತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಬೇಕಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ, ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಶ್ರೀಮಂತ್ ಪಟೇಲ್ ಸಾಹೇಬರು ಒದ್ದಾಡ್ತಾರೆ ಪಾಪ ಅವರು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ. ಈ ಟ್ರೈಂಗ್ ಇಸ್ ಬೆಸ್ಟ್. ಸೊ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟೇಕನ್ ಅ ಲೀಡ್. ಒಂದೇನೋ ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿ ತಗೊಂಡು ಮುಂದೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಒಂದು प्रयत्न ಮಾಡ್ತಾ इದ್ದೀನಿ. तुम्ही आता जे हे तुमचं जे आणलं आहे सगळं तुम्ही एक सोसायटी करा, जिजाबाईची सोसायटी करा, तुम्ही मेंबरशिप करा. एव्हरी 40 days 45 days आय विल ट्राय टू कम. व्हेन आय गो बॅक आय विल. तुम्ही सगळे कमिटी बनवून घ्यायचे नंतर जर तुम्ही कमिटी करा, एक ऑफिस करा. बिकॉज मी सगळ्याकडे चालले. आय एम गोइंग टू एव्हरी डिस्ट्रिक्ट. इट विल टेक सम टाइम फॉर मी टू कम. बट तुमचं इंटरेस्ट इन ऍक्टिव्हिटी जरी चालू झालं, इट बिकम्स व्हेरी कॉन्ट्रीब्युशन सोसायटी. whether he contributes 50 paisa, 25 paisa, or he contributes time. But we want somebody who contributes time, basically. Clear है? कळलं साहेब? नाहीतर शक्य नाही पुढे होणं जाणार नाही. आणि तुम्ही चिंता करू नका, ते पैसे कोण मीच ट्रेझरी असतो.
मी ट्रेझरर आहे, तुमचे पैसे मीच खातो, कोण करणार आहे तुम्ही चिंता करू नका. डोंट वरी, वी हॅव टू बिल्ड. का म्हणतात एक मेकॅनिझम, असं सिस्टम चालू करायचं आहे. यदि मी नसतं तर उद्या, साहेब नसलं तर ते सिस्टम पुढे जायला पाहिजे. आम्ही ऍप रेडी केलं तेव्हाच, मी मराठा ऍप म्हणून एक ऍप रेडी केलेलं आहे. पुढे अजून एक आठवड्याबद्दल पुढे सगळ्याकडे येतो, मेंबरशिप ड्राईव्ह करतो. कोणाला ह्या कॉन्सेप्टवर इंटरेस्ट आहे, कोणाला ह्या कॉन्सेप्टवर इंटरेस्ट आहे, प्लीज तुम्ही जॉईन व्हा. इट इज ओनली फॉर द सेक ऑफ आमचं कम्युनिटी आहे. आमच्या कम्युनिटीचा कोण माणूस त्रासमध्ये आहे त्याला शोधून काढून त्याला त्रासातून बाहेर आणण्याचा, त्याला मदत करायचं. आणि मी सांगतो तुम्हाला, चिकोडीमध्ये मग एसआर फाउंडेशन मी खूप मुलांना मी हेल्प करतो. इथं पर्टिक्युलरली आमचे समाजचे लोक कोणतरी हूवर इज ವೆರಿ ಇಂಟೆಲಿಜೆಂಟ್, ಗರೀಬ್ ಮಾನುಸ ಅವ್ರಿಗೆ ತೊಂದರೆ ಇದೆ, ಅವರಿಗೆ ದುಡ್ಡು ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಸಂಪೂರ್ಣ ಖರ್ಚು IAS ಅಥವಾ IPS ಓದಿದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಆಪ್ಟಿಟ್ಯೂಡ್ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಸಂಪೂರ್ಣ ಖರ್ಚು ನನ್ನ ಫೌಂಡೇಶನ್ ಕೂಡ ಕಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ನಾವು ಕಟ್ಟಬೇಕಾಗಿದೆ. ನನಗೇನೋ ದೇವರು ಅದೃಷ್ಟ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ನಾನೇನೋ ಪುಣ್ಯ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನನಗೆ ದೇವರು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಉಸಿರನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಅಧಿಕಾರ ಇದೆ, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಅವಕಾಶ ಇದೆ. ನಾನು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಅನುಯಾಯಿ. ಬಸವಣ್ಣವರ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು, ಶಾಹು ಮಹಾರಾಜರು, ಗಾಯಕ್ವಾಡ್ ಮಹಾರಾಜರು ಇವರ ಆದರ್ಶದಲ್ಲಿ ನಾನು ಆ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ತಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ, ನಮ್ಮ ಮಾತಿನದಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ವೈಚಾರಿಕದಲ್ಲಿ ನಿಮಗೇನ ತಪ್ಪನಿಸಿದ್ರೆ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಮಾತನಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಿಮಗೇನ ಮನಸ್ಸಿಗೆ ತಾಪಾಗಿದ್ರೆ ನಾವು ಕ್ಷಮೆ ಕೂಡ ಯಾಚಿಸಿದಂತ ಈ ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಬಯಸ್ತೇನೆ ಬಂಧುಗಳೇ. ಹಂಗಾಗಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಬಹಳ ಹಿಂದುಳಿದಿದೆ, ತೊಂದರೆಗಾಗಿದ್ದೀವಿ, ನಾವು ತುರ್ತು ಕೂಡ ಒಳಗಾಗಿದ್ದೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಸಮಾಜನ ಸಂಘಟನೆ ಮಾಡಬೇಕು, ಬೆಳೆಸಬೇಕು. ನಾವೇನು ಬಹಳ ಯಾರು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಆಗಿ ಉಳಿಯೋದಿಲ್ಲ. ನಾವು ಇರಷ್ಟು ಸಹ ನಮ್ಮ ಸಮಾಜನ ಸ್ವಲ್ಪ ಬೆಳಕಿಗೆ ತರಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ, ಮತ್ತೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾನು ಸರ್ಕಾರ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಭೇಟಿ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. It's an honor, sir. It's an honor and privilege to meet you from this very august gathering on this dais. My sincere respect to you, sir. Thank you so much for coming and guiding us. And sincerely, sir, we look forward to you. Even though I've not met you, I've heard about you. This is the first time I'm meeting you, sir. From this, once again, on behalf of everybody from my Samaj, I sincerely respect you, sir. Thank you so much for coming. ಅದಕ್ಕೆ ಬಂಧುಗಳೇ, ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ. आमच्यावर मोठं जबाबदारी आहे. तुम्ही ताळी वाजवून जाता, आमचं नंतर त्रास आहे. का म्हणलं तर आय हॅव टू परफॉर्म हिअर. इट्स नॉट इझी. तुम्हाला वाटतंय तसं आम्ही आय रिअली सिन्सिअरली वॉन्ट टू डू दिस. मला करायचं आहे, तुमचं सपोर्ट पाहिजे. कुठं होतं माहित नाही, कितीपर्यंत होतं माहित नाही मला, पण ऑनेस्टली आय वॉन्ट टू डू माय बेस्ट. लेट अस सी, लेट अस रियुनाइट. काय डिफरन्स असतं तर ते सगळं तिकडे भार ठेवूया. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಆಗಿ ಸಗಳ ಏಕು ಸಂಘಟಿತ ಕಾಮ ಕರೆ ನಿಮಗೆ ಮನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಬಹಳ ತಡವಾಗಿ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಚಿಕ್ಕೋಡಿಯ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಜನತೆಗೆ, ಸಮಾಜದ ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರಿಗೆ, ಬಂಧುಗೆ, ಬಹಿನರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಕೋರಿ, ನಿಮ್ಮ ಸಹಕಾರ, ಸಲಹೆ ಇರಲಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ಕೋರಿ ಎರಡು ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಜೈ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ, ಜೈ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್. हॅलो हॅलो जरा सगळेजण थांबा 2 मिनिटं, बसा जरा शांतपणे. कार्यक्रम संपलेला नाही आहे. आपल्या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आमचे श्रीमंताचे असतील, समाजाची दशा काय झाल्या, कशी दूर